पावसाळा नुकताच सुरू झाला होता आणि बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. खिडकीवर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाचा आवाज घरभर घुमत होता. माझे पती राहुल बिझनेस ट्रीपच्या निमित्ताने महिनाभरासाठी परदेशात गेले होते. त्यामुळे घरात फक्त मी आणि माझा दीर रोहन दोघेच होतो. सुरुवातीला आमच्यात फक्त दीर आणि वहिनी असं एक आदराचं आणि मर्यादित नातं होतं. पण राहुलच्या सततच्या गैरहजेरीमुळं आणि घरातल्या शांततेमुळे आम्ही नकळतपणे एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. आमच्यातील संकोच कधी संपला आणि त्या जागी एक सुप्त ओढ कधी निर्माण झाली हे आम्हा दोघांनाही समजले नव्हते. त्या रात्री विजांचा कडकडाट इतका मोठा होता की अचानक संपूर्ण भागाची वीज गेली. अख्खे घर गडद अंधारात बुडून गेले. मला लहानपणापासूनच अंधाराची आणि विजांच्या आवाजाची प्रचंड भीती वाटायची. मी घाबरून बेडवरून उठले आणि हाताने चाच पडत हॉलच्या दिशेने येऊ लागले. मी प्रचंड घाबरलेले होते आणि माझे पाय थरथरत होते. तेवढ्यात अंधारात मागून 2 खंबीर आणि सुरक्षित हात माझ्या कमरेभोवती विळखा घालते झाले. मी दचकले, पण त्या ओळखीच्या स्पर्शाची ऊब जाणवताच माझी सगळी भीती पळून गेली. तो रोहन होता. रोहनने मला मागून आपल्या छातीशी घट्ट ओढले आणि माझ्या कानापाशी आपला चेहरा नेऊन अत्यंत हळूवार संत आवाजात म्हणाला, "घाबरू नको स्नेहा, मी आहे ना तुझ्यासोबत कायम." त्याच्या उष्ण श्वासांचा स्पर्श माझ्या मानेवर झाला आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी हळूच मागे वळले आणि मी माझे दोन्ही हात रोहनच्या गळ्यात टाकले. त्या गडद अंधारात फक्त खिडकीतून येणाऱ्या विजांच्या चकचकीत प्रकाशात आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहिले. रोहनच्या डोळ्यात माझ्याबद्दलचे अथांग प्रेम आणि वेड स्पष्ट दिसत होते. रोहनने अत्यंत नाजूकपणे आपला हात माझ्या गालावर ठेवला आणि माझा चेहरा स्वतःजवळ घेतला. त्या रात्री आमच्या ओठांनी एकमेकांचा आस्वाद घेतला. एक प्रदीर्घ, सखोल आणि रोमॅन्टिक चुंबन ज्याने बाहेरच्या पावसाचा सगळा गारवा पूर्णपणे मिटवून टाकला. आमच्या श्वासांची गती वाढली होती आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी स्वयंपाकघरात चहा बनवत होते तेव्हा रात्रीच्या त्या जादुई क्षणांच्या आठवणीने माझ्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. मी गालातल्या गालात लाजत चहा गाळत होते. तेवढ्यात रोहन मागून अगदी शांत पावलांनी आला. मी मागे पाहण्यापूर्वीच रोहनने मला पाठीमागून मिठीत घेतले आणि आपले तोंड माझ्या खांद्यावरती ठेवले. मी लाजत मागे पाहत म्हटलं, "रोहन सोड ना, कोणीतरी येईल, चहा सांडेल खाली." पण रोहन आज ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्याने माझ्या हातातील चहाचा कप बाजूला ठेवला, मला किचनच्या ओट्याला टेकवून उभी केली आणि माझ्या कमरेवर दोन्ही हात ठेवून मला थेट आपल्या नजरेत कैदेत घेतले. "येऊ दे ना कोणालाही, या क्षणी मला फक्त तू आणि तुझा हा चेहरा हवा आहे," असे म्हणत त्याने माझ्या कपाळावर, मग माझ्या ओल्या डोळ्यांवर आणि शेवटी माझ्या मानेवर आपले ओठ टेकावले. मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले आणि रोहनचे केस माझ्या बोटात गुंफले. स्वयंपाकघरातल्या या चोरट्या उबदार रोमॅन्सने माझे हृदय वेगाने धडधडू लागले होते आणि मला स्वतःवरचेच नियंत्रण सुटत असल्यासारखे वाटत होते. दिवसेंदिवस आमचे हे प्रेम अधिकच गडद होत गेले. जगाच्या नजरेत आम्ही दीर वहिनी होतो, पण घराच्या बंद दाराआड आम्ही 2 आत्मे होतो जे एकमेकांसाठी जगत होते. एका रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही दोघेही घराच्या छतावर टेरेसवर गेलो. आकाश अगदी निरभ्र होते आणि टिपूर चांदणे पूर्ण छतावर पसरले होते. गार सुकवणारा वारा सुटला होता. रोहनने तिथे आधीच एक मऊ चटई अंथरून ठेवली होती. आम्ही दोघेही तिथे शेजारी शेजारी झोपलो आणि आकाशातल्या ताऱ्याकडे पाहू लागलो. बोलता बोलता मी माझं डोकं रोहनच्या रुंद छातीवर ठेवलं. रोहनने आपला हात माझ्या खांद्याभोवती टाकला आणि माझ्या पाठीवरून आणि केसावरून हात फिरवायला सुरुवात केली. मी रोहनच्या छातीवर बोटाने काहीतरी गिरवत थोड्या काळजीच्या स्वरात विचारले, "रोहन, आपण जे करतोय ते चुकीचं तर नाही ना? मला कधी कधी समाजाची खूप जास्त भीती वाटते." रोहनने माझी हनुवटी हळूच पकडून माझा चेहरा वर केला. माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत तो अत्यंत गंभीर आणि प्रेमाने म्हणाला, "हे बघ नेहा, आपण कोणाचेही नुकसान करत नाहीये. आपल्या मनातील भावना खऱ्या आणि पवित्र आहेत. जगासाठी आपण जे काही असू, पण या छताखाली, या चांदण्यात आणि माझ्या हृदयात तू फक्त आणि फक्त माझीच आहेस." रोहनचे हे प्रामाणिक शब्द ऐकून
मला आनंदाश्रू आले. मी माझे ओठ पुन्हा एकदा रोहनच्या ओठावर टेकवले आणि स्वतःला त्याच्या मिठीत पूर्णपणे सोपवून दिले. त्या चांदण्या रात्री निसर्गाच्या आणि तारांच्या साक्षीने आम्ही एकमेकांच्या श्वासात स्वतःला हरवून घेतले. जगाच्या सर्व बंधनापासून दूर आमचे सुंदर, मूक आणि अत्यंत रोमॅन्टिक नातं आयुष्यभरासाठी आमच्या मनाच्या कोपऱ्यात लॉक झाले होते. आता आम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती नव्हती, कारण आमचे प्रेम एकमेकांच्या श्वासात सामावलेले होते.